अटॅक हा रोग नाही, वाचता तर डॉक्टरला काय हवा? तुम्ही अभ्यास काय झालं, लोकांनी ठोक टाळा. अटॅक काय येतो, अटॅक म्हणजे काय, एका मिनिटात सांगतो तुम्हाला. तुमच्या मनावर एखाद्या गोष्टीचा आघात जर झाला तर ती गोष्ट तुम्ही कुणापाशी तरी बोलून दाखवली पाहिजे, म्हणजे ती गोष्टीचं भांडवल कमी होईल. आपल्या घराण्यातली इज्जत जाऊ नये म्हणून घरातली संकट माणसं स्वतःच्या अंगावर घेऊन जगतात. काय मत आहे? उदाहरणार्थ एखाद्या माणसाची पत्नी लवकर गेली, जाऊ नये. आणि महिला मंडळ मरण्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, तुम्ही मागं राहा, आम्हाला पुढे घाला. याचं कारण सांगतो तुम्हाला. तुम्ही भांडे घासून जगू शकता, धुणं धुवून जगू शकता, तुम्ही नातू सांभाळून जगू शकता. पहाडासारखी माणसं दीड दमडीच्या सुनबाईचा अपमान सहन करून जगू शकत नाही. नाही नाही नाही, कधीच नाही. बैलाला हाक मारली तर बैल मागं वळत होता, आणि टिकाव मारला तर खालून ढिकूळ निघत होतं. एवढी ताकद असणारा माणूस दीड दमडीच्या सुनानं केलेला अपमान तो म्हातारा सहनच करू शकत नाही. ज्या म्हातारीची बायको गेली मारा, त्या माणसाचं जगणं खरं नाही. आता ते फक्त म्हणायचं बरं आहे, मजा नाही त्याच्यात. एक सुना सुने तर एक सट असू, त्यात मजा नाही. 71 असल्या तरी चालतील आणि 91 असल्या तरी चालतील, काय उपयोग नाही त्याचा. महाराज बायको येडी आहे, आंधळी आहे, कशी असू द्या, पण त्या माणसाला औषध देणारी पाणी देणारी. महिला मंडळ तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी भावाच्या पुरी करेल असतील सुना, केल्यात ना? केलं ना? जिनं केली तिची फक्त मुलाखत घ्या, कस काय. फक्त तुवान झोडाय माणूस मिळा ना तिला फक्त विचारा धाकट्याचं लगीन करते का, तसा देवाला सोडीन पण करणार नाही. भावाची मुलगी शक्यतो करायची टाळावीच. कोणचं जर जुळत आलं असेल तर त्याला आता कीर्तन संपल्यावर फोन कर, भाऊ तू तिकडे कॉल नाही दे. नाही चालत महाराज. काही झालं तर महिला म्हणलं काही झालं तर महिला म्हणलं तो तिचा बाप आहे, आपला भाऊ आहे. असं कसं नाथ प्रेमाने तुटणार? उद्या मुलीचं सासूचं भांडण झालं, भाऊ मुलीचीच बाजू घेणार. तो डायरेक्ट म्हणतो गुड्डीचा काय दोष नाही, आपल्या बहिणीच्या डोक्यात वयामानानं फरक झाला. हे तर गुड्डी खाशी, गुड्डीची नाही अडचण, पण माई गुड्डीच तिला नीट करीन. याला